एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। भद्रावती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील रिक्त पदे येत्या काळात भरली जातील अशी ग्वाही चंद्रपूर जिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांनी दिली। सोमवारी सायंकाळी भद्रावती येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। वरोरा येथील आशिष रणदिवे हे यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री होते। नगर परिषद वरोरा निवडणुकीत त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढविली होती। त्यावेळी त्यांचा शिवसेना उभाटा पक्षात अधिकृत प्रवेश झाला नव्हता। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर येथे रामरक्षा आंदोलनासाठी आले असताना राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावर रणदिवे यांचे मतपरिवर्तन झाले। त्यानंतर त्यांचा शिवसेना उभाटा पक्षात अधिकृत प्रवेश झाला। याची माहिती संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांना देण्यात आली होती। पक्षप्रवेशावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे त्यांचा पक्षप्रवेश पार पडल्याचे यावेळी सांगण्यात आले। ताजने यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 100% बूथस्तरीय अधिकाऱ्यांची पदे भरली असून उर्वरित रिक्त पदेही लवकरच भरली जातील। यावेळी MIDCतील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून गरज पडल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठीही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ताजने यांनी स्पष्ट केले। यावेळी शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांच्यासह उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा प्रमुख बंडू डाकरे, तालुका प्रमुख नरेश काळे, शहर प्रमुख बंटी हेमके, शहर संघटक बंडू चटपल्लीवार, तालुका संघटक सचिन डुकरे, उपतालुका प्रमुख गोलू गेडाम, शहर समन्वयक पुरुषोत्तम नैताम, शिवसैनिक सुनील रामटेके, आशिष रणदिवे उपस्थित होते। रिक्त पदे लवकरच भरली जातील, भास्कर ताजने यांची ग्वाही। उपसंपादक सुधीर पारदी। त्यांच्याकडे आजही पत्र आहे की ती मुळात भाजपा प्रणित कामगार आघाडीचे महामंत्री आहे आणि त्यांच्याकडे अधिकृत पत्र आहे ते मी तुम्हाला देईल जे माझ्याकडे आहे। मागच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलं होतं, ते भाजपाचे कार्यकर्ते होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। आमची 3 पक्षासोबत युती होती, राष्ट्रवादी, वंचित आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। ती सीट आमच्या वाट्याला आली होती, पण आमच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षाशी संलग्न करून तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार दिला। वेळेवर आशिष रणदिवेंनी आम्हाला तिकीट मागितले, 2 तास बाकी असताना आम्ही त्यांना AB फॉर्म दिला। ती सीट आम्ही हरलो, पण आशिष रणदिवे शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते, ते भाजपचे कामगार महामंत्री म्हणून पक्षात होते। मग नंतर राम मंदिरामध्ये दानचोरी प्रकरण झालं आणि त्याच्या मनामध्ये उद्धव साहेबांबद्दल प्रेम असल्यामुळं ते नागपूरला आले, उद्धव साहेबांचे शब्द ऐकले आणि त्यांनी ठरवलं की शिवसेना पक्षामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे। मग आमची BLA संदर्भात मुंबईला BLAची यादी द्यायची होती, आम्ही सर्व गेलो आणि त्यात मातोश्रीवर 7 तारखेला आशिष रणदिवे यांचा प्रवेश झाला। याआधी आमचे जे आजी पक्षातील पदाधिकारी आहेत ते जे आरोप करत आहे की आशिष रणदिवेचा प्रवेश झाला होता, मी जिल्हा प्रमुख तेव्हाही होतो, आजही आहे, असा कोणताही प्रवेश झालेला नाही। असा प्रवेश जर झाला असेल तर त्यांनी दाखवायला पाहिजे होता। विनाकारण काही पेड न्यूज बनवून या बातम्या प्रसारित केल्या आहे आणि शिवसेना पक्षात राहून बदनाम करण्याचा प्रयत्न केला। आशिष रणदिवे यांचा पक्ष प्रवेश झालेला 7 तारखेला, या संदर्भात